नमस्कार, मी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकचे सदस्य व रायगड जिल्हा अध्यक्ष बोलते आहे। बदलापूर इथे आपल्या जागृती मॅडमनी आज स्टॉल उद्योजक महिलांसाठी बदलापूरच्या महिलांसाठी स्टेज उपलब्ध करून दिलं आहे। त्याची तयारी चालू आहे, पूर्वतयारी। ते लावून टाका ना तिथे। थँक्यू। सगळ्या महिलांनी स्टेज लावलेले आहेत, आपले स्टॉल लावलेले आहेत आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात तयारी चालू आहे, पूर्वतयारी चालू आहे आपली। उद्योजक महिलांसाठी हे उपलब्ध करून दिलेली एक सुवर्ण संधी आहे। आता तो अजून तयारी पूर्वतयारी चालू आहे सगळी। एक एक स्टॉल लागलेले आहेत। कारण हल्ली सर्वांनाच नोकऱ्या मिळतील, घरदार सांभाळून सगळं करायचं म्हणजे एक महिलांसाठी चॅलेंज आहे। उद्योजक महिलांनी जर पावलं उचलली तर किती छान त्यांना उपलब्धी मिळते। हे बघा, हे इकडे तयारी चालू आहे। आज आपण पण कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन महिला दिनानिमित्ताच्या तर्फे सर्व महिलांना आपण हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जवळजवळ 25 ते 30 महिलांचा आपण आज त्यांना सन्मानित करणार आहोत नाशिक फाउंडेशनतर्फे आपल्या। तर एक महत्त्वाचं भूमिका आहे आणि या बाबतीत आपल्या जागृती मॅडमची खूप कौतुकास्पद हे आहे, उपक्रम घेतला आहे। जागृती मॅडमनी खूप सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे सर्वांनाच। त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा, हेच हे बघा, हे पण आलेच प्रोत्साहन द्यायला। तर त्याला जे त्या आपल्याला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा फायदा उचलावा आणि आयुष्यात नेहमीच पाठीमागे न राहता महिलांनी पुढे यावं आणि आपल्या पुढच्या पिढीला घडवावं, हे फार महत्त्वाचं आहे। तर सर्व महिलांना मी कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन नाशिकची सदस्य व रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते। अशाच पुढे पुढे तुम्ही उद्योग चालू ठेवा। आपल्याला जागृती मॅडमने खूप मोठी सुवर्ण संधी दिलेली आहे, त्याचा फायदा आपण आपल्या संसारासाठी, समाजासाठी आणि स्वतःचं व्यक्तिमत्व फुलवायला, स्वतःचं व्यक्तिमत्व जे आहे ना, कारण मुलं जातात त्यांच्या संसारात गुंततात, काही एका वयानंतर आपण काय करायचं। तर मी म्हणते सर्वांना की तरुण वयामध्ये आपण कमवा आणि पायावर उभे राहा, हे महत्त्वाचं सांगायचं आहे। तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा आणि अशाच पुढे पुढे तुम्ही गौरवास्पद तुम्ही कार्यान्वित राहा, काम करत राहा। नाही, काम कोण करतं? गाढव करतो। आपण स्मार्ट वर्क करणार आहोत। मोबाईलचा जमाना आहे, बरोबर आहे। मग त्यांच्या तरुण पिढीबरोबर आपण काम आणून पाठीमागे राहायचं। आम्ही पण स्मार्ट वर्क करतो, आम्ही पण आजकालच्या स्मार्ट तरुणी आहोत। आमचं वय झालं म्हणजे आम्ही म्हातारे नाही झालो, आम्ही तरुण आहोत। जेव्हा आपण संपू, जेव्हा जाऊ वरती, तेव्हा आम्ही म्हातारे झालो, हे माझं म्हणणं आहे। भवानी करतायत, बरं का? भवानी होऊन जाऊ द्या, भवानी तुमची। चला, काय देऊ? हे बघा, भवानीला सुरुवात झाली आमच्याकडनं। धन्यवाद, व्हेरी गुड। हे बघा, नमस्कार, ऑल दी बेस्ट। नमस्ते, કેમ છો તમે?
गरवी गुजरात. मस्त, व्हेरी गुड, कॅरी ऑन. हे बघा एक एक महिला कशा सज्ज झाल्यात. मस्त मस्त आहे की नाही. हे बघा काकी थोडा पुढे या ना तुम्ही पण. जागृती मॅडम, तुम्ही जी आम्हाला सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवाद देते की अशाच तुमच्यासारख्या उत्सव मूर्ती असणं हे फार आजकाल गरजेचं आहे. तर असेच तुम्ही उदंड समाजसेवा करा, उदंड आयुष्यभर. धन्यवाद. तुम्हाला सलाम आहे माझा.